612 ना, 331, पेज नंबर 331, पॉइंट नंबर 612, श्लोक नंबर 15। सम्यक दर्शन से ही कर्म रूपी वैरियों का नाश। विहिताभ्यासा बहिरर्थ वेद्य संबंध तो दृगादिशरः सफला शुद्धात्मरणे छिन्दित कर्मारि संघातः दर्शनादि बाणों से करते बाह्य जो पदार्थ है वे ही हुए वेद्य निशान, उनके संबंध से किया गया है अभ्यास जिनका ऐसे सम्यक दर्शनादि बाण है। वे शुद्धात्म रूपी संग्राम में समस्त कर्म रूपी वैरियों को नाश कर सफल होते हैं। जिस प्रकार नाना निशानों को मार मार कर अभ्यास किए गए बाण से वैरी का नाश होता है, तभी उस बाण की सफलता समझी जाती है। उसी प्रकार जिस समय सम्यक दर्शनादि के होने पर समस्त कर्म नष्ट हो जाते हैं, उसी समय सम्यक दर्शनादि की सफलता समझी जाती है। काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये? ह्या श्लोकामध्ये सांगतात की काय आहे, आता युद्धाच्या प्रसंगामध्ये जे शस्त्र वापरायचं किंवा जे अस्त्र वापरायचं आपल्याला आहे ना, तर त्याची अगोदर काय पाहिजे, चेकिंग झालं पाहिजे का नको? हां, पण ते अगोदर चेकिंग झालं पाहिजे का नको? अलग लक्षात. आता पूर्वीच्याला काय करायचे, बाण मारायचे. मग बाण मारायचे म्हणल्यावर ते बाण बरोबर जात आहे का नाही, त्याचं ते त्याचं वजन म्हणा, त्याचं ते धारधारपणा, सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत का नको? हे अगोदर काय करायचे, हां अगोदर क्रॉस चेक करायचे. हो, आत्ता पण करतातच की. जसं आता आपण काय म्हणतोय, भारताने परमाणु बॉम्ब बनवला म्हणजे बनवून नाही, त्याचं काय केलं, टेस्टिंग केलं होतं का नाही? समजतं का नाही? चेकिंग नाही केलं तर काय म्हणायचं, त्याला बनवलं म्हणजे ते सफल होत आहे का नाही हे पाहावं लागतं का नाही? तसं. आणि आज सुद्धा करतात ना, काय ह्याच्या अगोदर चेक करतात ना की ते काम करत आहे का नाही, जी ती मशीन काम करते का नाही, सगळं नीटचा योग्य आहे का नाही. भलेही युद्ध आज नसलं चेक करतात का नाही, आणि युद्धाच्या अगोदर तर चेक करावं लागते. तसं इथं सांगितलं काय की जे बाण आहेत, जे वेगवेगळ्या निशाणा साधत होते, ते जर बाण सम्यक दर्शन रूपी युद्धामध्ये कर्मरूपीला शत्रूला काय करतात, बरोबर सांगितलं, वेधतात. कळालं का? लक्षात. ज्याप्रमाणे नाना निशानों को मार मार कर अभ्यास किए गए बाण से वैरी का नाश होता है. अगोदर काय केलं होतं, अभ्यास केला ना त्या बाणाने, आणि बरोबर युद्धाच्या वेळेस, कारण तिथे तुम्हाला अभ्यास नाही करता येणार. युद्धाच्या प्रसंगात अभ्यास नसतो, तुम्ही केलेल्या अभ्यासाची परीक्षा असते. तो बरोबर निशाना लागला पाहिजे तिथं, है ना, तभी उस बाण की सफलता समझी जाती है. उसी प्रकार जिस समय सम्यक दर्शनादि के होने पर समस्त कर्म नष्ट हो जाते हैं, उसी समय सम्यक दर्शनादि की सफलता समझी जाती है. कळलं? हे सम्यक दर्शन रूपी बाण बरोबर कर्माला नष्ट करतो, है ना. पण त्याच्या अगोदर ह्या जीवानं काय केलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे परिणामांच्या द्वारे, शुभभावात्मक. कळलं का नाही? आणि वेगवेगळं निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्यातून सांगते, प्रेरणा दिली जाते आहे की सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी त्याचा अगोदर सांगितलं काय आहे, अभ्यास, ध्यानाचा अभ्यास करायला पाहिजे. आणि तो
भलेही बरोबर निशाणा साधत नाही, पण जेव्हा प्रसंग येईल तेव्हा बरोबर साधणार. काय म्हणजे ध्यानाचा अभ्यास हा केला गेला पाहिजे. तो जसं आपण करत राहू तसं तसं काय होत जाणार. हा म्हणजे तो अभ्यास वाया जात नाही. योग्य दिशेने केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. मग तो आपल्याला उचित प्रसंगाला काय करतो, उपयोगी बनतो. कळतं ना. युद्धाचा अभ्यास युद्धाच्या अगोदरच करावा लागतो ना. युद्ध आल्यावर कोण अभ्यास करतंय, कळतंय का नाही. युद्ध तोंडावर आहे तर अभ्यास करत बसलो तर आजकालचे पोरं पण तसेच आहेत. परीक्षा तोंडावर आली की अभ्यास करतात. हो रे काय मोठी बी सगळे तसे. बरोबर का नाही. अहो तो कोण अभ्यास करते का, काय अभ्यास करत नाही. ह्या जीवाचं पण तसंच आहे. मृत्यू आली का नाही मग 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 मला अभ्यास करायचा म्हणतोय. आता मला धर्माचा अभ्यास करायचा. अरे आता काय उपयोग आहे. आता काय असतं का. आता काय जे असेल ते असेल. काय का समजतं का नाही. सांगायचा उद्देश एवढाच आहे की अभ्यास कधी केला जातो, अगोदर पूर्वतयारी अगोदर करायला लागते. बरोबर का. मग तसं इथं सांगितलं की सम्यक दर्शनाच्या युद्धामध्ये चालणारे जे बाण आहेत आहे ना, त्याची पूर्वतयारी अगोदर केली पाहिजे. पाहिजे का नको. म्हणून तर तिथं ध्यान शिबिराच्या अगोदर महाराज सांगायचे काय, प्रवेशिकेचा काय करा, अभ्यास करून या. नाही तर या बसला असं नाही. ते पूर्वतयारी पाहिजे ना. पूर्वतयारी म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. 6 सामान्य गुण, अजून काय माहीत पाहिजे, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, अजून व्यवहार नाही, निश्चय नाही, अजून म्हणजे साधारण हे बेसिक गोष्ट माहीत पाहिजे का नको. अभ्यास नाही करून आलो तर मग मग ते युद्धामध्ये फेल, सगळे शस्त्र फेल जाणार. कळलं का. म्हणून इथं सांगितलं काय आहे, अशा प्रकारे सांगितलं की अभ्यास. मग ते सांगितलं काय की तो अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो. पुढं सम्यक ज्ञानाने ही सिद्धत्वाची प्राप्ती. हिंसोज्जित एकाकी सर्वोपद्रवसहो वनस्थोपी तरुरिव नरो न सिद्ध्यति सम्यक् बोधादृते जातु. हिंसा त्याग बसे एकाकी सर्व उपद्रव सहन करे. तरुवत नहीं सिद्धि प्राप्त करे. समस्त प्रकार की हिंसाओं से रहित, अकेला तथा समस्त उपद्रवों को सहन करने वाला मुनि वृक्ष के समान वन में स्थित रहते हुए भी सम्यक ज्ञान के बिना सिद्धत्व की प्राप्ति नहीं कर सकता. भावार्थ, जब तक मुनि सम्यक ज्ञान को प्राप्त नहीं कर लेते तब तक वह कैसी भी हिंसा के त्यागी हो, वन में अकेले रहे तथा समस्त प्रकार के उपसर्गों को भली भांति सहन करे, फिर भी सिद्ध पद को प्राप्त नहीं कर सकते. अतः सिद्ध पद के अभिलाषियों को सर्वप्रथम सम्यक ज्ञान प्राप्त करने का प्रयत्न करना चाहिए. कळलं काय सांगितलं. हां, सम्यक ज्ञानाच्या प्राप्तीशिवाय तुम्ही म्हणसाल नाही नाही अहो आम्ही सगळा परिग्रह सोडलाय, 28 मूलगुणांचं पालन करतोय है ना, जंगलात जाऊन बसलेलो आहोत, सगळे उपसर्ग सहन करतोय. जंगलात काय कमी उपसर्ग आहेत का. जंगलामध्ये उपसर्ग किती असतात है ना.
प्राण्यांचे उपसर्ग किंवा निसर्गाचे उपसर्ग आहेत ना सगळे, कुठून ना कुठून, कुठं ऊन वाजतंय, थंडी वाजते, पाऊस, कितीतरी उपसर्ग सहन केले जातात. मग ते सांगितलं की हे सगळे उपसर्गसुद्धा सहन केले तरीसुद्धा म्हणाला तुम्ही आम्हाला मोक्ष देणार नाही. आम्ही एवढं सगळं करतोय तुम्ही म्हणता तरी सुद्धा मोक्ष नाही मिळणार. हो, चांगलं आहे, ते करायला पाहिजे, पण सम्यक ज्ञान प्राप्त करून करा ना. कळालं का नाही? म्हणजे तुम्ही जी क्रिया करत आहात त्या क्रियेच्या पाठीमागं काय राहील? सम्यकपणा ज्ञान नसेल तर ती क्रिया सगळ्या काय होतील? मिथ्या ठरतील ना. कळलं का नाही? जाणून क्रिया केलं तर बरोबर वाटतं का नाही? न जाणता क्रिया करायचं म्हणलं तर काय होईल? काय जाणून म्हणजे जरा नीट अभ्यास करून मग जरा थोडंसं काहीतरी जरा त्यातला परिचय असून मग जर तुम्ही स्वयंपाक करायला बसला तर बरोबर होईल का नाही? नाही तर नाही आम्ही सगळं आणलं, तुम्ही म्हणाल तसं सगळं घेतलं काय, आणि न जाणता डायरेक्ट स्वयंपाक करायला लागला, होतं का स्वयंपाक? भाजी भात काय होतंय का? हां, त्या विषयाबद्दलचं ज्ञान आहे का असं विचारतोय. आपण जर आपल्याला सांगितलं करा स्वयंपाक, चला लावा, कुकर लावा, नाही काय? हां लावतो, जावा तुम्ही जावा, आमचा मी लावतो म्हणला तुम्ही खरं, आणि त्यांनी गेले. आता तुम्हाला माहिती आहे का कुकर लावायचं म्हणजे किती पाणी टाकायचं त्यात? कळालं का? कुठलं भांडं खाली ठेवायचं असतं, कुठलं वर ठेवायचं असतं माहिती आहे का? एक उदाहरण सांगतो हो, आहे ना. आणि मग ते शिट्टी झालं, किती शिट्ट्या झाल्यावर बंद करायचं असतं. असं कसं? आम्ही गॅस आणलाय, आम्ही पाणी आणलंय, आम्ही काय हे केलंय, सगळं केलंय, कळालं का? परंतु हे जर तुम्ही जाणून केलं तर ते काय होईल? काम सफल होईल, कार्य सफल होईल. पॉईंट समजताय का नाही? तसं सगळ्या बाबतीत आहे, सगळ्या क्षेत्रात असू द्या, जाणून करा. कोणी आला आणि म्हणला मी तुमचं ऑपरेशन करतो, त्याला काय विचारतो आपण पहिल्यांदा? काय विचारतो? हां, डॉक्टर आहे का? नाही मी डॉक्टर नाही, मी डॉक्टरच्या अंडर काम केलेलं आहे. अहो मी ऑपरेशन केलेत, बघितलेत भरपूर. अरे नको बाबा, का घेता? ज्याला डॉक्टरकीचं ज्ञान नाही त्याच्याकडनं ऑपरेशन करून घेता का? कारण ती क्रिया सफल होत नाही. मग तसं सांगितलं आहे की ज्या करत आहात तुम्ही क्रिया त्या सगळ्या पाठीमागं काय आवश्यक आहे? सम्यक ज्ञान गरजेचं आहे. नाही आम्ही असं कसं पूजा केली की आम्ही तुम्ही सांगितलं तसं षटकर्म केले की नाही? देवपूजा केली, गुरुपास्ती केली, स्वाध्याय म्हणणं स्वाध्याय पण केला, पुढं स्वाध्याय संयम केला, तप केलं, दान केलं, सगळं केलं, पण काय? सम्यक ज्ञान धारण करून केलं तर तुम्हाला समजेल की त्या क्रिया का करायच्या होत्या, है ना. जिने दर्शन कर त्यासाठी सांगितलं होतं मंदिरात या. देवपूजा करता करता स्वतःमध्ये रममान व्हायचं होतं, त्यासाठी सांगितलं होतं. गुरुपास्ती करता करता स्वतःमध्ये काय व्हायचं होतं? स्थिर राहायचं होतं. स्वाध्याय करता करता स्व अधि अय म्हणजे काय? स्व म्हणजे स्वतः, अधि म्हणजे आधार किंवा दुसरं कडे, अय म्हणजे जाणे, जाणणे. गत्यर्थक धातू कसे असतात? ज्ञानार्थक. अहो लक्षात ठेवा, सांगितलेलं विसरू नका. असं आम्हाला सांगायचं ना, प्रत्येक शब्द फोडायचे का नाही? अवघड आहे बाबा. स्वाध्याय स्व अधि अय, है ना. स्वतःकडे जाणणे म्हणजे स्वतःला जाणणे, हा काय आहे? स्वाध्याय. असं सम्यक ज्ञान करून तुम्ही स्वाध्याय करा. नाहीतर नाही आम्ही काय पाठ केले,
आम्ही छडाला पाठ केला, तत्वसूत्र पाठ केलं, आम्ही भक्तावर पाठ केला, आम्ही हे पाठ केलं, ते चांगलं आहे, पण स्वतःला जाणण्यासाठी आहे. हे सम्यक ज्ञान धारण करून जर ती क्रिया केली तर ती क्रिया काय होते सांगितलं, सफल म्हणली जाईल, मोक्ष मार्गात्मक म्हणली जाईल. नाहीतर चालली आहे आपली गाडी आणि गाडी कुठे चालली आहे तेच माहीत नाही. गाडीत बसलाय, गाडीत सगळं आहे, ड्रायव्हर आहे, पेट्रोल आहे, काय तुमचं काय हे आहे, डिझेल काय, जी गाडी जास्त असती, समजलं का, व सगळ्या गोष्टी आहेत गाडीमध्ये, गाडी चालू पण आहे, पण गाडी कुठं चालली आहे हेच माहीत नाही. काय चर्चतोय, गंमत होईल का नाही. तुम्हाला म्हणे चला चला बसा गाडीत, चला गाडा, हां जाऊया, पण कुठं जायचं हेच तर सांगा. त्याविषयीचं ज्ञानच नाही. मग कुठं जायचं आहे म्हणल्यानंतर मग कसं जायचं ह्याचं पण ज्ञान करून घ्यायला लागेल ना. मोक्षाला जायचं आहे तर मोक्षाला जायचं आहे, पण कसं जायचं आहे समजतंय, त्याचा रस्ता सांगितलेला आहे ना, त्या रस्त्याने जायला पाहिजे. तर उगं मोक्षाला तर जायचं, सोलापूरला तर जायचं आहे आणि चाललाय कुठं अकलूजला. नुसतं जाणून पण नाही ना, त्याचा रस्ता पण जाणला पाहिजे. ध्येय जाणून पण उपयोग नाही है ना, साध्य जाणून नाही, साधन पण जाणलं पाहिजे. योग्य रस्ता हाय इकडं, दिशा चुकल्या नाही पाहिजे, आहे का. असं हे सम्यक ज्ञानाचं महत्त्व आहे. ओ